महाबळेश्वर तालुक्यातील वाघेरा ते येरणे गोगवे रस्त्याची दयनीय अवस्था। रस्ता धोकादायक झाल्यामुळे वाहतूक ठप्प, उपाययोजना न झाल्यास जनआक्रोश उफाळून येण्याची शक्यता। सांगलीच्या कृष्णा नदी आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू, धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ। वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसामुळे शेतीच्या कामात अडथळा, काही भागात पेरण्या रखडल्या, शेतात अंतर मशागत करता येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी। भंडाऱ्यात मध्यरात्री पाऊस दमदार, शेतातील पेरणी पूर्ण, ग्रामीण भागातील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता। वर्ध्यात पावसाचा जोर कायम, संततधार पावसामुळे शेतकऱ्यांची कामे ठप्प। धुळ्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, गिधाड गावातील एका घराचं छत कोसळलं, दुर्घटनेत वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू, एक पुरुष आणि लहान मुलगाही जखमी। गंगापूर धरणातून 5000 क्युसेक वेगाने विसर्ग, सोमेश्वर धबधब्याने केलं रौद्र रूप धारण, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, खबरदारी म्हणून सुरक्षा रक्षक तैनात। धुळे जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू, अक्कलपाडा धरणात पाण्याची आवक वाढली, धरणातून 5230 क्युसेक पाण्याचा विसर्ग। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पुणे घाटमाथ्याला रेड अलर्ट जारी, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस, परिसरातील नाल्यांना पूर, पावसामुळे शेतकरी सुखावला। बुलढाणा जिल्ह्याला पुढील 2 दिवस येलो अलर्ट, बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात। नाशिकमध्ये पावसाची संततधार, 12 तासात 40 मिलीमीटर पावसाची नोंद, गंगापूर धरणातून 5186 क्युसेकनं विसर्ग सुरू। खडकवासला धरण साखळी क्षेत्रात जोरदार पाऊस, धरणातून 4000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू, यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत 3 पट पाणी साठा। नाशिकच्या 23 पैकी 5 ते 6 धरणं 100% भरली, गंगापूर धरण 60%हून अधिक भरलं, भाम धरण 100% भरल्यानं विसर्ग सुरू। नागपुरात रात्रीपासूनच पावसाची संततधार, विदर्भात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। साताऱ्यातील ठोसेघर धबधबा ओसंडून वाहू लागला, धबधब्याचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातून पर्यटकांची गर्दी, पर्यटकांसाठी प्रेक्षक गॅलरीची देखील सुविधा। पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती, पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर। मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ, धरणातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग, कोयना नदी पात्रात सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे 75 जणांचा मृत्यू, ढगफुटी सदृश पावसामुळे प्रचंड नुकसान, अनेक गावांचा संपर्क देखील तुटला, देशातील 15 राज्यांना पावसाचा रेड अलर्ट। अमेरिकेतील टेक्सासमधील पुरात 51 जणांचा मृत्यू, मुसळधार पावसामुळे ग्वाडालूप नदीला पूर, मृतांमध्ये 15 लहान मुलांचा समावेश, हेलिकॉप्टर, बोट, ड्रोनच्या सहाय्याने नागरिकांचा शोध सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।